नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहत आहात छापाकाटा। आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल ज्याचं नाव ऐकताच 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भयानक आठवणी ताज्या होतात। तो म्हणजे तहव्वूर हुसेन राणा। हा माणूस ज्याला 26/11 हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार मानलं जातं, अखेर अमेरिकेतून भारतात आणला गेलाय आणि सध्या तो आहे 18 दिवसांच्या NIAच्या कोठडीत। काय आहे ही स्टोरी, कसा झाला हा सगळा प्रकार आणि आता पुढे काय होणार, चला सुरू करूया या थरारक कहाणीला। मित्रांनो, 26 नोव्हेंबर 2008 ही तारीख कोण विसरेल। मुंबई, आपली मायानगरी, त्या रात्री रक्तरंजित झाली होती। लष्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला। ताज हॉटेल, ओबेरॉय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नरिमन हाऊस, सगळीकडे गोळीबार, बॉम्बस्फोट आणि भीतीचं वातावरण। 166 निरपराध लोकांचा जीव गेला, 300हून अधिक जखमी झाले आणि या हल्ल्याचा एक कट रचणारा होता तहव्वूर हुसेन राणा। पण हा राणा आहे तरी कोण आणि तो इतके वर्ष कुठे होता। तहव्वूर हुसेन राणा मूळचा पाकिस्तानी पण कॅनडाचा नागरिक आणि अमेरिकेत राहणारा एक व्यावसायिक। पण त्याचा हा चेहरा फक्त बाहेरचा होता। खरं तर तो डेव्हिड कोलमॅन हेडली नावाच्या आणखी एका दहशतवादी कट रचणाऱ्याचा जवळचा साथीदार होता। हेडलीने मुंबईत येऊन हल्ल्यापूर्वी रेकी केली होती। ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊस यांची सगळी माहिती गोळा केली आणि यात राणाची भूमिका होती त्याला लॉजिस्टिक सपोर्ट देण्याची। राणाच्या इमिग्रेशन कन्सल्टन्सी फर्मचा वापर करून हेडलीला भारतात येणं सोपं झालं होतं। थोडक्यात राणा हा त्या काळ्या कटाचा एक महत्त्वाचा दुवा होता। मग प्रश्न असा आहे, जर राणा इतका मोठा गुन्हेगार होता तर तो इतके वर्ष भारताच्या हाती का लागला नाही। मित्रांनो, 2009 मध्ये अमेरिकेत FBI ने राणाला अटक केली होती, पण त्याच्यावर मुंबई हल्ल्याचा साजिशीचा थेट आरोप सिद्ध झाला नाही। त्याला इतर काही आरोपांखाली 14 वर्षांची शिक्षा झाली, पण भारत कधीच मागे हटला नाही। भारतीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि NIAने सतत प्रयत्न केले। अखेर 2023 मध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राणाच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दाखवला आणि 10 एप्रिल 2025 रोजी एका खास विमानाने राणाला दिल्लीत आणलं गेलं। दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर NIAच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलं। ही होती भारताच्या कूटनीती आणि कायदेशीर लढ्याची कमाल। आता राणा 18 दिवसांच्या NIA कोठडीत आहे। विशेष NIA कोर्टाने ही परवानगी दिली आहे आणि आता प्रश्न आहे, राणाच्या चौकशीतून काय बाहेर येणार। NIAने कोर्टात सांगितलं की त्यांच्याकडे राणाच्या विरोधात ठोस पुरावे आहेत। ईमेल्स, हेडलीशी झालेली संभाषणं आणि इतर कागदपत्र। राणाच्या चौकशीतून 26/11च्या हल्ल्यामागची आणखी काही गुपितं उघड होऊ शकतात। लष्कर ए तोयबाशी त्याचे नेमके संबंध काय होते, पाकिस्तानच्या ISIचा यात कितपत हात होता, आणखी सर्वात महत्त्वाचं, राणाला आता काय शिक्षा होणार। मित्रांनो, हा सगळा खटला आता भारताच्या न्यायव्यवस्थेच्या कसोटीवर आहे। 26/11चा हल्ला हा फक्त मुंबईवरच नाही तर संपूर्ण भारताच्या मनावर झालेला हल्ला होता। तुकाराम ओंबाळे यांच्यासारख्या वीरांनी आपला जीव देऊन अजमल कसाबला जिवंत पकडलं, ज्याच्यामुळे हल्ल्यामागचं सत्य जगासमोर आलं। आता राणाच्या प्रत्यार्पणाने पुन्हा एकदा त्या जखमांना उजाळा मिळाला आहे। पण यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, भारत कधीच हार मानत नाही। दहशतवादाविरुद्धची ही लढाई आपण सगळे मिळून लढायची आहे। ही होती तहव्वूर हुसेन राणाच्या प्रत्यार्पणाची आणि 26/11च्या हल्ल्याची थरारक कहाणी। जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका। आमचं छापाकाटा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून अशा रंजक स्टोरीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पुढच्या व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत सावध रहा, सजग रहा आणि छापाकाटासोबत रहा। जय हिंद।